नमस्कार मंडळी. आज मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मला तुम्हाला सगळ्यांना आवडणारा पदार्थ बनवणार आहे. त्याकरिता मी इथे 3 कप म्हणजेच 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर त्यामधलं 1/4 कप दूध बाजूला काढून घ्यायचं आहे. आता जे बाजूला काढून घेतलेलं दूध होतं ते थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मिल्क पावडर घालून त्याला व्यवस्थित घोळून घ्यायचं. त्यामध्ये गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण आटवून घेतलेल्या दुधामध्ये हळूहळू घालत चमच्यानी सतत याला ढवळत राहायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 1/3 कप साखर सुद्धा घालून घ्यायची आहे. या प्रकारची कन्सिस्टन्सी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याला थंड करून घ्यायचं. तोपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे. आता हे थंड करून घेतलेली रबडी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे. त्याचसोबत काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि 1 चमचा घरची मलाई घालून याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यानंतर हे आपल्याला एका कंटेनरमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर मी या प्रकारच्या डब्यामध्ये आणि पेल्यामध्ये मी हे ओतून घेतलेलं आहे आणि त्याला पॅक बंद करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे 5 ते 6 तासांकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता हे 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता छान हे सेट झालेलं आहे. आता यामध्ये आईस्क्रीम स्टिक घालून घेत आहे. त्यानंतर याला थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवून बाहेर काढून घेतलेलं आहे. इथे आता आपल्या कुल्फ्या तयार करून घ्यायची आहे. तर मी याला कट करून घेत आहे आणि मस्त अशी रबडीदार डबा कुल्फी इथे तयार झालेली आहे. मग तुम्ही कधी अशी डबा कुल्फी खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.